नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्चर, बेकायदेशीर ताबा, अमानुष मारहाण व खंडणी प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बोराडे, अध्यक्ष उमेश बोराडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, संपूर्ण प्रमुख अतुल पंडित यांच्यासह उमेश बागडे, ओमकार गडगिये, अक्षयनाथ शहाणे, अमोल रायमोकर, लक्ष्मण दहिवाड, गजानन शहाणे, गणेश मैड, दिलीप सिद्धवाडकर, प्रथमेश नगरकर, श्रीनिवास इंदपूर आदींसह राज्यभरातील सुवर्णकार व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार 16 एप्रिल 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे अत्यंत गंभीर घटना घडली आहे. बोदेगाव तालुका शेवगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता दुकानातून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलाय. त्यानंतर त्यांना वाहनात तसेच पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेत. या घटनेला विरोध करण्यासाठी आलेल्या नातेवाईक आणि समिती सदस्यांनाही पोलीस ठाण्यातच मारहाण करून बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या संदर्भात दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ FIR दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. नमस्कार, मी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष उमेश बोराडे, बारामती. आपल्या कोतवाली पोलीस स्टेशन येथील DBचे PSI आणि DBची त्यांची टीम यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 238/26 यामध्ये तपास करत असताना बोदेगाव येथील सराफ भागवतजी अदापुरे तसेच आपल्या तपास करत असताना SOPचं केलेलं उल्लंघन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या असणाऱ्या गाईडलाईन्स याचं केलेलं उल्लंघन, तसेच आपल्या संविधानिक अधिकाराचं केलेलं उल्लंघन आणि चोरीचा तपास करत असताना या सर्व बेकायदेशीर कारवाई करून ज्या पद्धतीने खंडणी सदृश्य म्हणजे सराफाला वेटीस धरून मारहाण करून त्यांच्या मुलाला त्याचं सोनं आणायला लावणे इथपर्यंतची चुकीची कारवाई करून जे काही सोनं रिकवर केलेलं आहे, जे सोनं चोरीचं नसून ते त्यांच्या दुकानातील विक्रीचं सोनं आहे, जे सोनं त्यांनी GST भरून घेतलेलं आहे. म्हणजे स्टोलन प्रॉपर्टी जर त्यांच्याकडे असेल तर ती रिसीव्ह करणं हा पोलिसांचा अधिकार आहे. तो त्या कारवाईबद्दल आमचं दुमत नाही, परंतु जी कारवाई करण्यात आली ही फक्त जो आरोपी अटकच केलेला नाही अशा आरोपीच्या स्टेटमेंटवरती जी कारवाई झाली ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि त्यामध्ये ज्या वेळेला आपण विचारणा करण्यासाठी संबंधित सराफ आणि समितीचे आम्ही पदाधिकारी, मी स्वतः ज्या वेळेला आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलो त्यावेळेला आम्ही त्यांना SOPचं पालन व्हावं, तुम्ही आम्हाला नोटीस द्यावी, गुन्ह्याची माहिती द्यावी आणि आम्ही तुम्हाला तपासाला सहकार्य करायला तयार आहे अशा पद्धतीचं आम्ही त्यांना विनंती करत असताना सुद्धा त्यांनी कुठलीही विनंती मान्य न करता उलट आम्हाला सर्वांना बेकायदेशीर ताब्यात घेऊन आमच्यावरती अमानुष हल्ला केला, आम्हाला मारहाण करण्यात आली. आज अक्षरशः त्यांच्या वयाच्या डबल असणारे आपले बोराडे साहेब असतील यांच्यावरती सुद्धा त्यांनी हात उचलला, त्यांच्या मुलावरती हात उचलला. हे एवढं करून त्यांचं समाधान नाही झालं तर त्याच्यामध्ये एक महिला कॉन्स्टेबल पाठवून तुमच्यावरती 354 दाखल करतो, माझ्या अंगाला का हात लावला, अशा पद्धतीच्या खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न हा ह्या कारवाईमधून झालेला आहे. कुठंतरी बेकायदेशीर रिकव्हरी, फंडामेंटल राईट्स हे आणि SOPचं उल्लंघन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचं उल्लंघन करून हे जे काही बेकायदेशीर कारवाई करण्यात आली या कारवाईच्या निषेधार्थ संबंधित अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण DB टीम यांच्यावरती FIR दाखल व्हावा, तसंच त्यांचं निलंबन करून निष्पक्षपणे चौकशी करून त्या संपूर्ण अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि अशा पद्धतीच्या गुंड प्रवृत्ती असणाऱ्या, वर्दीला कलंकित करणाऱ्या लोकांना सर्व्हिसमध्ये राहता येणार नाही यासाठी आम्ही आज अधीक्षक कार्यालयासमोर आज आपण आमच्या मागण्याचं निवेदन देऊन आम्ही ह्या संदर्भामध्ये मागण्या करतोय. आमचं म्हणणं म्हणजे टॅक्स पे असणाऱ्या विभागाचं, सराफांचं आज तो शासन दरबारी असेल, पोलीस प्रशासन दरबारी असेल, आम्ही न्यायासाठी आज आम्ही भीक मागतोय. आमची सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाल्याशिवाय आणि त्यांच्यावर FIR दाखल झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन इथून हलवणार नाही. संजय बोराडे, सोने. मी कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो असता पाहुण्यांना घेऊन आले म्हणून मी तिथे गेलो. काय झालं याची चौकशी करत होतो
तर चौकशी करत असताना त्यांच्याशी आम्ही बोलत असताना फक्त पाहुण्यांना विचारलं मी फक्त तुम्हाला मारहाण झाली का, ते म्हणले मला फुल मारलं आणि मला त्यांनी सोन्याची कबुली करून घेतली मारून. तर मी हे आमच्या अध्यक्ष यांना सांगत असताना त्यांनी आमच्यावर लगेच तेवढ्या याच्यात म्हणले चला रे यांना बी घ्या आतमध्ये, आणि आम्हाला आतमध्ये घेऊन एवढी अमानुष्य मारहाण केली का मी त्यांना 4 वेळेस सांगत होतो माझं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं साहेब, मला बसता येत नाही नीट, मला उठता येत नाही. तर त्यांनी मागून माझे त्याला म्हणले काय फरक पडत नाही, मागून माझ्या स्पायनल कॉर्डच्या ऑपरेशनच्या तिथं बुक्क्या मारल्या परत मागून. आणि नंतर आम्हाला पाणी मागितलं तर आम्हाला तुम्ही चोट्टेत भामटेत, हा समाज चिमूटभर समाज आहे, तुम्ही आमचं काय फार खालच्या दर्जामध्ये जातीवरती शिव्या दिल्या त्यांनी. आमची प्रमुख मागणी आम्हाला न्याय देण्यात यावा हीच प्रमुख मागणी आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी जो स्वर्ण बांधवावर पोलीस डिपार्टमेंटनी ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली किंवा रिकोरीसाठी बळजबरी केली, हा कुठं कायद्याला सोडून झालेला प्रकार आहे. हा नक्कीच निषेधार्थ आहे. कारण ठीक आहे, कायदा आहे, कायद्याच्या पद्धतीने वसुल्या झाल्या पाहिजेत किंवा कायद्याच्या पद्धतीने प्रोसिजर झाली पाहिजे. पण एका गुराढोरासारखं त्याला दुकानातून ओढून आणणं आणि त्याच्या बचावासाठी किंवा माहितीसाठी इतर जे व्यापारी सहकार्यासाठी जातात त्यांना कुठंतरी अमानुष गुराढोराप्रमाणे मारहाण होती, हे कुठेतरी चुकीचं आहे. आपलं असं आता आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना असं वाटायला लागलंय का आपलं महाराष्ट्र हा कुठं बिहार झाला काय, म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने मारहाण होणं. आणि ज्यांना मारहाण झाली ते काय गल्ली बोळातले काही छोटे दुकानदार नाही, त्यांचे 150, 200 कोटी रुपयाचे टर्नओव्हर मोठे मोठे शोरूम आहेत. अशा प्रतिष्ठित समाजातील व्यक्तींना जर अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर हा कुठेतरी चुकीचा प्रकार आहे. हा डिपार्टमेंटनी गृह खात्याने याची दखल घेऊन तो जो PSI आहे तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून हा समाजाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे, अशी आमची सर्व सराफ व्यावसायिकांची मागणी आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.